बघा पोरांनो, जे जुन्या वेल्डिंग मशीन्स होत्या, तुम्ही बघू शकता माझ्या हातामधला हँडल आहे. जुन्या वेल्डिंग मशीन्स होत्या ना, त्यांची जी वेल्डिंग मशीन असायची ती खूप मोठी असायची आणि आपल्या ब्रँचमध्ये एक स्पेशल पर्पज ऑफ ट्रान्सफॉर्मर मोडतो, ज्याचं कामच म्हणजे ज्याला डिझाईनच केलेलं वेल्डिंगच्या पर्पजसाठी. पण नावडेच जेवढे की मार्केटमध्ये मशिनरी आहेत, मी तुम्हाला वाटलं तर दाखवता. नॉर्मली पहिले याची साईज खूप मोठी असायची, आता याची साईज खूप छोटी केलेली आहे. वर एक हँडल पण असते याला, आपण याला कुठं पण इझिली घेऊन जाऊ शकता. सर्व म्हणजे कुठं पण ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ऍक्च्युली जी मशीन असते ना, अगोदरच्या मशीनमध्ये खूप मोठे मोठे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केले जायचे. याच्यात बी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, तुम्ही बघू शकता. इकडे एक मदरबोर्ड आहे, मोठा इंडक्टर पण आहे इथे आणि वेगवेगळ्या कॅपॅसिटर पण लावले आहेत. सो इलेक्ट्रॉनिक्सच्या मध्ये इथे ना काय केलेलं आहे, कॉम्पॅक्ट करून टाकलेली आहे. आता हे वेल्डिंग मशीन बद्दल थोडी माहिती देतो. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो, ज्याचं कामच आहे व्होल्टेजची रेटिंग कमी करणं आणि करंटची रेटिंग वाढवणं. आता खूप वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आपण लोखंडासोबत काम करताना शॉक कसं काय लागत नाही. ऍक्च्युली याच्यामध्ये एक रेक्टिफायर पण ऍड केलेलं असतं, ज्याची कॅपॅसिटी थोडी जास्त असते, जो एसीला डीसी मध्ये कन्वर्ट करतो आणि एक सायकलला बंद करतो. म्हणजे आउटपुट जर फ्रिक्वेन्सी नसेल तर आपण इलेक्ट्रोडच्या किती बी कॉन्टॅक्टमध्ये आले तर शॉक नाही लागत. आता वेल्डिंग मशीन काम कशी करते ते बी तुम्हाला सांगतो, जरा लक्ष देऊन बघा. असतो आपला वेल्डिंग इलेक्ट्रोड, बरोबर. आता वेल्डिंग इलेक्ट्रोड जोपर्यंत तुम्ही इथं टच करणार नाही तोपर्यंत ओपन सर्किट आहे. पण जसा मी इथं टच करतो हे सर्किट क्लोज होतो. सो शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट झाले की रेजिस्टन्स जागेवर कमी होतो आणि करंट ट्रेमंडसली वाढतो. अकॉर्डिंग टू जूल्स लॉ, वॉट एव्हर द हीट इज जनरेटेड बाय द इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I² RT. सो आपण रेजिस्टन्सला कमी केलं आणि करंट ट्रेमंडसली वाढवला. जसा इलेक्ट्रोड टच होतो त्याचा समोरचा जो पार्ट आहे, समोरचा पार्ट असतो इलेक्ट्रोडचा, तो हायली रेजिस्टिव्ह असतो, एक हीट जनरेट करतो. समोरचा पार्ट मेल्ट होतो, तो लोखंडावर पडतो. जसा तो लोखंडावर पडतो तो त्याला जॉईन होतो, तो हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की लिक्विड स्टेट लगेच सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट होते. आणि परत एकदा सांगतोय, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो, ज्याचं कामच आहे व्होल्टेज रेटिंगला कमी करणे, करंट रेटिंगला वाढवणे. कारण जेवढं तुम्ही करंट जास्त यूज कराल तेवढं हीट डिसिपेशन जास्त होतं आणि करंट चेंज करण्यासाठी त्याला एक रेग्युलेटर स्विच पण दिलेलं असतं.